मला तर वाटतं मी मराठीमध्येच बोलतो आहे, चालेल ना? चालेल ना? ओके ओके ओके. बघा, जीवनामध्ये, या जगामध्ये, आपल्या शहरामध्येच नाही तर या संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये सर्वात महत्त्वाचं, सर्वात डिफिकल्ट, सर्वात मोठं प्रॉब्लेम जे आहे ते घनकचरा. घनकचरा म्हणजे काय? आता तुम्ही तर मला वाटतं पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहात, बरोबर ना? पोस्ट ग्रॅज्युएट ना? घनकचरा म्हणजे काय? घनकचऱ्याला एवढं महत्व का दिलं शासनाने? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांनी हा जो विषय आहे, सन्माननीय मोदी साहेबांनी हा विषय एवढा प्रायोरिटीवर घेतलेला आहे की दुसरं काहीच नाही, फक्त स्वच्छ संरक्षण, स्वच्छ संरक्षण, स्वच्छ संरक्षण. 2014 पासून ही स्वच्छता म्हणून का लावण्याला घेतलेली आहे. आणि घनकचरा व्यवस्थापन 2016 अधिनियम म्हणजे काय आणि कशासाठी करायचे, आपल्याला का करायचे आणि कोणासाठी करायचे, याबद्दल आपल्याला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात जास्त जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण काय, देशाचं भविष्य तुम्ही आहात. या देशाचं भविष्य तुम्ही आहात. तुम्ही जर या गोष्टीचं पालन केलं, घनकचरा व्यवस्थापन काय आहे, घनकचरा व्यवस्थापन मॅनेजमेंट काय आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय आहे, याबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर मला तर वाटतं आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश, जसं आपण बोलतो ना बाहेर देशाला जातो की नाही, अरे सिंगापूर खूप सुंदर आहे, दुबई खूप सुंदर आहे. फोन नंबर 2. I now request Professor Uzma Mohammed, Vice Principal of Swayam Siddhi 90 Degree College, to facilitate our guest of honor, Mr. Rohit B. Chaudhary. I now request Professor Dharmaraja Ganeshan sir to facilitate our guest speaker, H.T. Gulbi sir, the Chief Health Inspector, PNCMC. Now I request Tatli sir and Gulbi sir to please felicitate Principal sir, Dr. Shikure sir. I now request Professor Ujjwal Dukhania sir to please felicitate our Health Inspector Rajesh Bhoye sir.